आता पाहूया पुणे पिंपरी चिंचवडसाठी कशी रस्सीखेच सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अजित पवारांची राष्ट्रवादी पालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याची शक्यता। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। महायुतीत भाजप आणि शिंदे सेना एकत्र लढणार, अजितदादा सोबत नसणार, अशी ही सूत्रांची माहिती। अजित पवारांकडून पिंपरी चिंचवडमधील 32 प्रभागांचा आढावा। काहीही झालं तरी पिंपरी चिंचवड पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला पाहिजे, अजित पवारांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश। अजित पवारांना त्यांचा महापौर व्हावा असं वाटतं, आम्हाला भाजपचा व्हावा असं वाटतं, जनता ठरवेल कुणाचा महापौर होणार, अजित पवारांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। महापालिका निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग। दोन्ही राष्ट्रवादींनी पिंपरीत एकत्र लढावं, सुळेंचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नाना काटेंना फोन। कार्यकर्त्यांनी आपसात निर्णय घ्या, सुप्रिया सुळेंच्या सूचना। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये वेगळं लढण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर रोहित पवारांचं ट्विट, ही राक्षसी महत्वाकांक्षा नाही तर काय? याच वृत्तीमुळे 2029 मध्ये भाजप विरुद्ध सर्व पक्ष हे चित्र दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही, रोहित पवारांचा ट्विटमध्ये उल्लेख। मुंबईत काँग्रेस आणि मनसे सोबत नसली तरी पिंपरीमध्ये काँग्रेस आणि मनसेचा सोबत येण्याचा निर्णय। महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभाग घेत मनसेकडून नव्या समीकरणावर शिक्कामोर्तब। आदित्य ठाकरेंची 20 डिसेंबरला पुण्यात सभा, सभेतून करणार सत्ताधाऱ्यांचा पंचनामा। जंगली महाराज रोडवर दुपारी 4 वाजता पुण्यातील भ्रष्टाचार, गुन्हेगारी, विकास कामांच्या मुद्द्यावर करणार प्रेझेंटेशन। काँग्रेसकडून महापालिका निवडणूक लढवण्यास अर्ज घेतलेल्या इच्छुकांच्या उद्यापासून मुलाखती। पुण्यातील काँग्रेस भवनात सकाळपासून मुलाखती होणार। आता बघूया कशी सुरू आहे निवडणुकीची रणधुमाळी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राज्यातील सर्व जिल्ह्यात जाऊन आम्ही माहिती घेतोय। 29 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीचे महापौर असतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास। दिल्लीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी घेतली अमित शहांची भेट। राज्यात जिथे युती करणं शक्य तिथे युती करा, शहांच्या सूचना। शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जाण्यास शहांना हरकत नसल्याची सूत्रांची माहिती। उद्या मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक, सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवलीत भाजप शिवसेना पुन्हा वाद पेटला। कल्याणमधील 4 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश, मात्र यामधील 2 नगरसेवक भाजपचे सदस्य असल्याचा भाजपचा दावा। पक्षप्रवेशावरून नरेंद्र पवारांचा शिंदे गटावर थेट आक्षेप। ठाणे पालिकेत सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढणार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंची प्रतिक्रिया। जिथे शक्य असेल तिथे युती होणार असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये युतीबाबत एकमत, मात्र जागा वाटपासंदर्भात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून उद्या पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेची बैठक होणार आहे। मुंबई मनपासाठी रिपाईकडून 8 ते 10 जागांची मागणी। भाजप आणि आरपीआय आठवले गट यांच्यात मुंबई संदर्भात बैठक। कलिना, चेंबूर, गोरेगाव, धारावी या भागातील जागांवर आरपीआयचा दावा। मुंबई महापालिका निवडणुकीत वंचित आणि काँग्रेसची युती होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्या मुंबईसाठी बैठक। पक्षाकडून 50 जागांवर दावा आणि उमेदवारही अंतिम केल्याची माहिती। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारांची बैठक। पक्ष ठाकरे बंधूंसोबत लढणार का की काँग्रेससोबत आघाडी करणार, याकडे लक्ष। राजन तेलींचं मानसिक संतुलन बिघडल्याने जिल्हा बँकेवर खोटे आरोप। जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवींचं राजन तेलींना प्रत्युत्तर, तर आपली बाजू सत्याची असल्याचं म्हणत राजन तेली आपल्या आरोपांवर ठाम।